नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश तळे आज आपल्या समोर घेऊन आलो व्हिडिओ बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. पाठीमागच्या लेक्चरमध्ये हाऊ टू राईट केमिकल इक्वेशन ह्याचा आपण स्टडी बघितला होता. ते समजलं असेल अशी आशा व्यक्त करतो आणि आज आपण नवीन कन्सेप्ट चालू करणार आहे ह्या चॅप्टरमधली बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन हाऊ इट इज बॅलन्स हे जे स्टेप्स आपण ह्या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. जर आपण बघितलं तर रिॲक्शन हाऊ इट इज बॅलन्स किंवा रिॲक्शनमध्ये असणारे जे मूलद्रव्य आहेत ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संतुलित, बॅलन्स म्हणजे काय, संतुलित, त्या मूलद्रव्यामध्ये किंवा त्या एलिमेंट्समध्ये त्याचा नंबर बरोबर मॅच झाला की आपण काय म्हणतो, त्याला बॅलन्स म्हणतो. हेच आपल्याला बघायचं आहे. इन दिस पॉइंट आपण काय बघणार आहे, त्यांचा नंबर किती असतो, त्याच्या ॲरोच्या ह्या बाजूला किती एलिमेंट आहेत, दुसऱ्या साईडला अदर साईडला लेफ्ट साईड आणि राईट साईडला रिॲक्टंट जेवढे असतील तेवढेच एलिमेंट कोणामध्ये प्रेझेंट पाहिजेत, तर प्रोडक्टमध्ये काय पाहिजे तेवढेच एलिमेंट प्रेझेंट पाहिजेत, तरच ती रिॲक्शन काय असते, बॅलन्स असते. अदरवाइज ती अनबॅलन्स असते. लेट्स स्टार्ट हाऊ टू बॅलन्स केमिकल रिॲक्शन. इन लास्ट लेक्चर आपण हा टेबल स्टडी केला होता. नंबर ऑफ ॲटम ऑफ एलिमेंट ऑफ रिॲक्टंट इन द इक्वल टू द सेम नंबर ऑफ काय ॲटम ऑफ द एलिमेंट ऑफ द प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल हा नंबर 2 आहे, 1 3 2 4. Suppose we take example of this, then product मध्ये पण किती नंबर यायला पाहिजे, 2 1 नायट्रोजन ऑक्सिजन 3 सोडियम 2 chlorine 4. Then we said that reaction is a balanced reaction or balanced equation. If the number of element is not same in the two sides, this equation is called as unbalanced equation. त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, अनबॅलन्स्ड. कधी जर हा कुठल्याही एका एलिमेंटचा नंबर, जर फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनचा जर नंबर येतो 3 आहे आणि इकडे जर 2 असेल, दॅट रिॲक्शन इज सेड टू बी बॅलन्स और अनबॅलन्स. तर अनबॅलन्स ही रिॲक्शन कशी असते, तर अनबॅलन्स असते. कुठल्याही एका एलिमेंटचा जर नंबर रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये जर वेगळा असेल तर ती रिॲक्शन कशी असते, अनबॅलन्स असते. एनी रिॲक्शन ऑफ टोटल मास ऑफ इच एलिमेंट इन द रिॲक्टंट इज सेम टू द टोटल मास ऑफ रिस्पेक्टिव्ह एलिमेंट ऑफ द प्रोडक्ट. त्याच प्रोडक्टमध्ये, त्याच रिॲक्टंटपासून जे प्रोडक्ट तयार झालेले आहेत त्याच प्रोडक्टमध्ये जर मासचं कम्पॅरिझन केलं तर काय असायला पाहिजे, त्या एलिमेंटचं काय असायला पाहिजे, सेम असलं पाहिजे. आणि दिस इज कशा, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्व्हर्शन ऑफ मास दॅट आर यू आर स्टडी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. इत्ता 9वी मध्ये तुम्ही हे शिकलेलं आहात. एका एलिमेंटचं मास, एका रिॲक्टंट काय होतं, रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यापासून जो प्रोडक्ट तयार होतो म्हणजेच काय होतं, चेंज इन द मास होतं. परंतु ते मास बदलतं का, तर नाही. तो एलिमेंट प्रोडक्ट बदलतो, त्या एलिमेंटचं नाव बदलतं, परंतु त्याच्यामध्ये असणारं जे मास आहे ते तसंच राहतं. आणि हा जो रूल्स आहे, लॉ ऑफ कन्व्हर्जन ऑफ मास, हा तुम्ही पाठीमागच्या इत्तेमध्ये शिकलेला आहात. आता आपण काय करणार आहे, डायरेक्टली वी स्टडी द स्टेप इन द बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन दिलेले आहे खाली, एक ट्राय अँड एरर मेथड यूज फॉर दिस पर्पज. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. कुठलं इक्वेशन आहे या ठिकाणी, तर सोडियम हायड्रॉक्साईड कुणाबरोबर, सल्फ्युरिक ॲसिड बरोबर काय होतं, रिॲक्ट होते आणि सोडियम सल्फेट प्लस काय वॉटर तयार होते. काय तयार झाले, सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट विथ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड बरोबर त्याची रिॲक्शन झाली आणि सोडियम सल्फेट प्लस वॉटर या ठिकाणी काय तयार झाले. याच्यामधली स्टेप फर्स्ट जे आहे, फाईल द रायटिंग अ केमिकल रिॲक्शन
किंवा बॅलन्सिंग ए केमिकल रिॲक्शन पहिल्यांदा आपण जे वर्ल्डमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे ते फॉर्म्युलामध्ये काय करायचं लिहून घ्यायचं. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आपण NaOH ने लिहितो. सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला काय H2SO4 ते सगळे फॉर्म्युला लिहायचे. सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला काय Na2SO4 आणि वॉटर आपण H2O. इक्वेशन 10 आपल्याला काय करायचं शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं, कारण हे 10 आपल्याला परत रिटर्न काय करायला लागणार आहे, लिहित जावं लागणार आहे. आणि आफ्टर बॅलन्सिंग नवीन जे इक्वेशन तयार होणार आहे ते आपण त्याला नंबर जो देणार आहे तो कुठला 11 देणार आहोत. ओके. पहिल्यांदा केमिकल इक्वेशन काय गिव्हन इन द वर्ल्ड केमिकल फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचे. राईट केमिकल इक्वेशन इन द गिव्हन वर्ल्ड इक्वेशन. आता हे इक्वेशन आपण लिहिलेलं आहे काय, सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट विथ सल्फ्युरिक ॲसिड टू फॉर्म सोडियम सल्फेट अँड वॉटर. काय तयार होतं या ठिकाणी, सोडियम सल्फेट अँड वॉटर. नाव द सेकंड स्टेप काय ह्याच्यामध्ये, तर जे इक्वेशन 10 आहे या इक्वेशन 10 ह्याच्यामध्ये आपण वरती बघितलं होतं की रिॲक्टंट अँड प्रोडक्ट ह्यांच्यामध्ये जे असणारे जे घटक आहेत, एलिमेंट्स आहेत, ह्यांचा नंबर आपल्याला काय करायचा चेक करायचा आहे आणि ह्या टेबलमध्ये काय करायचा तो पुटअप करायचा. ओके. आपल्याला बॅलन्सिंग करताना सुद्धा काय करायचं, ज्यावेळेस एक्झाममध्ये तुम्ही लिहित असाल बॅलन्सिंग त्यावेळेस सुद्धा ह्याच पद्धतीने लिहायचं. तिथे टेबल ड्रॉ करायचं आणि त्याच्यामध्ये पुटअप करायचं. आता इक्वेशन 10चं जर आपण स्टडी केलं, हे पुस्तक मी इक्वेशन 10चं जर आपण स्टडी केलं तर या ठिकाणी सोडियम दिसते, बरोबर आहे. सोडियमचा नंबर या ठिकाणी किती आहे, 1 आहे. ओके. हे तर कुठं दिसते का रिॲक्टंटमध्ये सोडियम नाही दिसत. ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन ह्या ठिकाणी 1 आहे ह्या ठिकाणी आणि इथे किती 4 आहेत एलिमेंट, म्हणजे ऑक्सिजन किती आला नंबर याचा 5 आला. परत कुठला आहे, ऑक्सिजन झाला हायड्रोजन. हायड्रोजनचा नंबर किती आहे या ठिकाणी, या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये 1 आहे, सल्फ्युरिक ॲसिडमध्ये 2 आहे, म्हणजे किती आला टोटल 3 आला. आणि शेवट राहिला कुठला, सल्फर. सल्फर हा फक्त सल्फ्युरिक ॲसिडमध्येच आहे, किती नंबर 1 आहे. किती आहे त्याचा नंबर 1 आहे. ओके. हे झालं रिॲक्टंटचं. आता प्रोडक्टचं बघा, सोडियम प्रोडक्टमध्ये किती आहेत तर 2 आहेत. या ठिकाणी आपण सहजासहजी काउंट केलं तर आपल्याला 2 दिसून येतो. ऑक्सिजनचा नंबर काउंट केला तर 1 + 4 किती 5 येणार. परत हायड्रोजनचा काउंट केला तर किती येणार 2 येणार. आणि राहिला कुठला सल्फर, सल्फरचा काउंट केला तर 1 येणार. आपल्याला ह्या रिॲक्टंट आणि प्रोडक्ट जर आपण जर स्टडी केलं, हे दोन्ही जर स्टडी केले तर आपल्याला असं दिसून येतं की फक्त ह्याच्यामध्ये बॅलन्स झालेला घटक कुठला आहे तर तो सल्फर आहे एलिमेंट. कुठला एलिमेंट बॅलन्स झालेला आहे तर सल्फर फक्त काय झालेलं आहे या ठिकाणी बॅलन्स झालेला आहे. बाकीचे सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे काय अनबॅलन्स आहे. काय तर इथे अनबॅलन्स. म्हणजे थोडक्यामध्ये आपण वरती म्हटलं होतं की जरी एकाही एलिमेंटचं जर बॅलन्स नसेल, एकाही एलिमेंटचा नंबर जर सेम नसेल तर टोटल रिॲक्शन कशी असते ती अनबॅलन्स्ड असते. त्याच्यामुळे हे जे इक्वेशन 10 आहे, ऑब्विसली इक्वेशन 10 कसं झालेलं आहे, अनबॅलन्स्ड आहे. कसं हे अनबॅलन्स्ड आहे. ओके. नाव द स्टेप थर्ड स्टेप आता काय करायचे आपल्याला, कॅरी करायची. ओके. आता ह्या थर्ड स्टेपमध्ये जर आपण बघितलं तर काय करायचं या ठिकाणी, तर अजून परत आपल्याला काय करायचं ह्याच्यावरती थोडंसं विचार करायचा. ज्यावेळेस आपण स्टार्टिंग बॅलन्स करत असेल अँड इक्वेशन ज्यावेळेस आपण स्टार्ट करत असेल बॅलन्सला, फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम, ज्या कंपाऊंडमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत हे काय करायचं आपण कन्सिडर करायचे. काय करायचं हे कन्सिडर करायचं. ज्या कंपाऊंडमध्ये किती नंबर आहेत मॅक्झिमम, ज्या कंपाऊंडमध्ये काय मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम जर आपण या ठिकाणी बघितलं तर रिॲक्टंटमध्ये काय NaOH. रिॲक्टंटमध्ये कुठलं आहे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. ओके. ह्याच्यामध्ये किती आहेत 3 आहेत. आणि प्रोडक्टमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण किती आहेत, सोडियम सल्फेट हे काय जास्त नंबर असणारे मॅक्झिमम नंबर असणारे ॲटम कंपाऊंड आहेत. मॅक्झिमम नंबर ऑफ काय ॲटम.
ह्याच्यामुळे आपल्याला काय ज्या एलिमेंटमध्ये ह्याच्यामध्ये काय काय जास्त नंबर एलिमेंट, ज्या कंपाऊंडमध्ये एलिमेंटचा नंबर जास्त आहे आणि त्यांचा नंबर काय अनइक्वल आहे, हे काय करायचं आपल्याला सुरुवातीला काय करायचं कन्सिडर करायचं. ओके. आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इक्वेशन 2 कंपाऊंड जर आपण बघितलं इक्वेशन 10 मध्ये काय सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड हे काय, तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड ह्यांच्यामध्ये काय मॅक्झिमम नंबर ऑफ आहेत आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येकामध्ये बघितलं तर किती आहेत 7 पेक्षा जास्त काय त्या ठिकाणी ॲटम्स आहेत, मोर दॅन 7. सॉरी सोडियम सल्फेट आणि काय सोडियम हायड्रॉक्साईड, मग सल्फ्युरिक ऍसिड म्हणलं का H2SO4 म्हणलं. ओके. H2SO4 मॅक्झिमम नंबर बघा जर आपण ह्याच्यामध्ये किती 2 कंपोनंट सोडियम काय सोडियम सल्फेट आणि काय सल्फ्युरिक ऍसिड मध्ये काय कंटेन मॅक्झिमम नंबर दॅट काय 7 ॲटम ऑफ इच. किती ॲटम आहे त्याच्यामध्ये 7. एनी वन ऑफ देम काय सिलेक्टेड. आता ह्याच्यामध्ये काय करायचं एनी वन ऑफ देम म्हणजे जर सल्फ्युरिक ऍसिड असेल किंवा सोडियम सल्फेट असेल ह्याच्यापैकी काय करायचं एक कुठला तरी सिलेक्ट करायचं. आता आपल्याला अंडरस्टँडिंग होण्यासाठी जर आपण प्रोडक्ट आणि रिॲक्टंटमध्ये जर बघितलं तर सल्फ्युरिक ऍसिड न सिलेक्ट करता काय सोडियम सल्फेट काय करायचं सिलेक्ट करायचं, कारण आपल्याला इझिली सोडियम सल्फेटमध्ये जर आपण बघितलं त्याच्यातलं काय पहिल्यांदा कन्सिडर करायचं तर इनिशियली जर बघायचं झालं या ठिकाणी सोडियम सल्फेट मध्ये तर ह्या ठिकाणी इनिशियली जर त्यांचा नंबर जर बघितला आपण ह्या ठिकाणी काय 1 आहे आणि इकडे काय 2 आहे सोडियमचा नंबर. म्हणजे फर्दर सोडियम फॉर बॅलन्सिंग. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सोडियम सिलेक्ट करायचं. काय करायचं ह्याच्यामध्ये हा सोडियम काय करणार आहे आपण सिलेक्ट करणार आहे. आपण जर कंपॅरिझन जर बघितलं दोन्ही साईडला रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये तर रिॲक्टंटमध्ये सोडियमचा नंबर इनिशियली किती आहे 1 आहे. ओके. प्रोडक्टमध्ये किती 2 आहे. म्हणजे आपल्याला परत काय करायचं म्हणजे सोडियमचा नंबर आपल्याला काय करायचं आहे सेम करायचा. मग प्रोडक्ट एवढा सोडियमचा नंबर येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सोडियमचे ॲटम जे आहेत सोडियमचा नंबर किती यायला पाहिजे तर 2 यायला पाहिजे. नंबर ऑफ ॲटम किती यायला पाहिजे 2. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला सोडियम ॲटम रिॲक्ट विथ ह्याच्यामध्ये 2 टाकावं लागेल. परंतु आपण जर NaOH आहे काय Na2OH असं लिहू शकत नाही. Na2OH कॅनॉट बी चेंज इंटू Na2OH. परंतु जर आपण ह्या NaOH ला जर आपण सुरुवातीला जर 2 लावलं ह्या ठिकाणी तर चालू शकतो. परंतु Na2 इथं जर 2 लावलं तर हे रॉंग आहे. परंतु ह्या ठिकाणी समोर जर 2 लावलं तर काय होणार आहे बरोबर राहणार. ज्यावेळेस आपण 2 लावल या ठिकाणी 2 लावल त्यावेळेस जे हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन कसं लिहिलं जाईल ट्वाइस NaOH प्लस H2SO4 प्रोडक्ट काय तयार होईल Na2SO4 प्लस काय H2. आता परत आपल्याला आपण हे चेंज केलं आहे म्हणजे आता हे इक्वेशन 10 हे बॅलन्स झालं का नाही हे आपल्याला अजून काय करायचं चेक करायचं. इक्वेशन काय करायचं आपल्याला बॅलन्स झालं का नाही ते काय करायचं अजून चेक करायचं. आता जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी जर बघितलं तर इक्वेशन आता 10 कन्सिडर करायचं. सोडियम काय झालं या ठिकाणी बॅलन्स झालं बघा इथं बघा सोडियम काय झालं बॅलन्स झालं. परंतु ऑक्सिजन 6.5 हायड्रोजन 4.2 हे काय अनबॅलन्स आहे. सल्फर तर ऑलरेडीच काय होतं बॅलन्स होतं. म्हणजे 2 साईडचं अनइक्वल ॲटम जर आपण शोधले तर ह्याच्यामध्ये आता कुठले आहेत तर स्मॉल फॅक्टर काय ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं जर आहे. जर आपण आता ह्या ठिकाणी बघा रिॲक्टंटमध्ये हा नंबर जास्त आहे. रिॲक्टंटमध्ये कोणाचा नंबर जास्त आहे ऑक्सिजनचा नंबर 1 ने जास्त आहे हे पण कन्सिडर करायचं आणि हायड्रोजनचा नंबर काय 2 ने जास्त आहे. मग आपण काय करणार
जे प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्टमध्ये जे वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूलच्या समोर अप्लाय फॅक्टर 2 टू द प्रॉडक्ट ऑफ काय वॉटर फॉर बॅलन्सिंग इक्वेशन 10. आणि इक्वेशन 10ला आपण ज्यावेळेस बॅलन्स करतोय त्यावेळेस काय कुठला फॅक्टर अप्लाय करायचा तर 2 करायचा. कुणाच्या पुढं करायचं तर वॉटरच्या पुढं 2 अप्लाय केल्यानंतर ह्या ठिकाणी काय होणार आहे, हे इक्वेशन जे आहे 10 जे आपण पहिल्यांदा बॅलन्स केलेलं इक्वेशन आहे, रिटर्न बॅलन्स केल्यानंतर आपल्याला काय 2NaOH प्लस H2SO4 आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे, सोडियम सल्फेट प्लस काय वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. आता जर आपण हे बघितलं तर फायनल बॅलन्सिंग जर बघितलं तर या ठिकाणी काय दिसणार आहे आपल्याला, बॅलन्स्ड इक्वेशन दिसणार आहे. काय चौथी पायरी जी आहे, राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन. ह्या ठिकाणी आपल्याला काय फायनल बॅलन्स्ड इक्वेशन काय करायचं लिहायचं आहे, टॉईस NaOH प्लस H2SO4 इज इक्वल टू काय येणार आहे पुढं तर Na2SO4 H2 टॉईस H2O. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर NaOH आणि H2SO4 मध्ये जर बघितलं इनिशियली जर बघितलं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जर आपण मेळ घालायचं ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी किती येणार आहे तर बॅलन्स कंडिशनमध्ये येणार आहे सगळेच. म्हणजे ह्या ठिकाणी जर बघितलं तर सोडियम तर ऑलरेडी बॅलन्स केलेलं आहे, राहिलं काय ऑक्सिजनचा नंबर जर आपण बघितलं तर किती 6 आहे. ह्या ठिकाणी जर बघितलं ह्या ठिकाणचं ह्या काय 2 आणि हे काय 4, म्हणजे ऑक्सिजन किती येणार ह्या ठिकाणी जर बघितलं तर काय 6 येणार. आणि प्रोडक्टमध्ये हे 4 प्लस हे 2 असे म्हणून किती 6 इथे येते. हायड्रोजन जर बघितलं या ठिकाणचे 2 आणि हे किती 2 4 येतील. या ठिकाणी 2 × 2 किती येतील इथं 4 येतील. अशा प्रकारचं काय हे रिॲक्शन जे आहे, नंबर ऑफ हायड्रोजन ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे इनिशियली 4 आणि बॅलन्स केल्यानंतर ह्या ठिकाणी पण काय झालं 2 × 2 किती हे जे आहे किती आन्सर 4 येणार आहे. म्हणजे इन दिस वे काय करतो आपण इक्वेशन ऑब्टेन होतो आणि फ्रॉम अनबॅलन्स्ड इक्वेशन अँड अप्लाइंग प्रॉपर फॅक्टर टू अप्रोप्रिएट रिॲक्टंट अँड प्रोडक्ट सो ॲज टू बॅलन्स द नंबर ऑफ ईच एलिमेंट. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे अप्रोप्रिएट फॅक्टर कुणाला अप्लाय करतो तर रिॲक्टंट अँड काय प्रोडक्ट, जे रिॲक्टंट असतील किंवा प्रोडक्ट असतील ह्यांना काय ॲप्रोप्रिएट फॅक्टर ॲड केल्यानंतर काय होणार त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे ते काय होणार आहे ते बॅलन्स होणार आहे. अशा प्रकारे आपण आज काय शिकलो तर बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करायचं शिकलेलं. किती 4 स्टेपमध्ये होतं, एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये 4 स्टेप परत काय करतो सांगतो आणि नंतर पुढचा पॉईंट आपण काय करू चालू करू. पहिली स्टेप आहे काय जे आपल्याला वर्ल्ड इक्वेशन दिलेलं आहे ते केमिकल इक्वेशनच्या स्वरूपात काय करायचं, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम गिव्हन वर्ल्ड इक्वेशन. नंतर काय करायचं सेकंड स्टेप द चेक द रिटर्न इक्वेशन इज बॅलन्स ऑर नॉट. त्यानंतर काय करायचं आपण चेक करायचं जे रिटर्न केलेलं इक्वेशन आहे केमिकल इक्वेशन हे बॅलन्स्ड आहे का नाही. अ फेरियस एलिमेंट प्रेझेंट इन द 2 साइड जे इक्वेशनमध्ये आहेत प्रोडक्ट आणि काय रिॲक्टंटमध्ये जे इक्वेशनमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते बॅलन्स कंडिशनमध्ये आहेत का नाही हे काय करायचं चेक करायचं. थर्ड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं ज्या कंपाऊंडमध्ये जास्तीत जास्त ॲटम मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम आहेत ते काय करायचं सिलेक्ट करायचं. का सिलेक्ट करायचं, कारण बॅलन्सिंग करताना जर आपण कमीत कमी ॲटमचा कंपाऊंड जर सिलेक्ट केला तर आपल्याला पुढं जे जास्त ॲटमचा कंपाऊंड जो आहे तो बॅलन्स करण्यासाठी काय होत असतो जास्त अवघड जातं, त्रासदायक होतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ॲटम असणारं कंपाऊंड काय करायचं सुरुवातीला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आणि दोन्ही साईडचे ॲटम बघायचे. त्यानंतर काय करायचं ते इक्वेशन बॅलन्स झालं आहे का नाही बघायचं. म्हणजे आता परत कुठल्या ह्याच्यामध्ये काय कमी पडतंय बघायचं, कुठला ॲटम जास्त होतोय किंवा कुठला ॲटम कमी होतोय हे काय करायचं त्या ठिकाणी बॅलन्स करायचं. त्यामध्ये फॅक्टर जो आहे तो काय करायचा त्या ठिकाणी फॅक्टर अप्लाय करून काय करायचं आणि शेवटची अंतिम जी पायरी आहे अंतिम जी स्टेप आहे ते अंतिम स्टेप कुठली राईट डाऊन द फायनल बॅलन्स्ड इक्वेशन अगेन. आणि हे जे बॅलन्स केलेलं इक्वेशन आहे शेवटी आपण काय करायचं परत अजून रिटर्नमध्ये काय करायचं
लिहायचं. अशा प्रकारचं हे बॅलन्सिंग ऑफ द इक्वेशन. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर ॲट द एंड ऑफ रिॲक्शन आपल्याला काय दिसतं, तर नवीन सबस्टन्स, न्यू सबस्टन्स काय होत असतं या ठिकाणी तयार होत असतं. केमिकल, वी सॉ द केमिकल रिॲक्शन, रिॲक्टंट गेट कन्वर्टेड इनटू काय न्यू सबस्टन्स. रिॲक्टंटचं रूपांतर कशामध्ये होतं, तर न्यू सबस्टन्समध्ये काय होत असतं. आणि दिस सबस्टन्स किंवा दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज प्रॉडक्ट. जो नवीन सबस्टन्स तयार झालेला आहे तो काय होत असतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट. ड्युरिंग सम केमिकल रिॲक्शन किंवा ड्युरिंग दिस रिॲक्शन केमिकल बॉन्ड इन द रिॲक्टंट ब्रेक अँड सम न्यू केमिकल बॉन्ड काय होत असतं त्या ठिकाणी फॉर्म होत असतं. दस द रिॲक्टंट इज ट्रान्सफॉर्म इन टू द प्रोडक्ट. आणि अशा प्रकारे जर ह्या केमिकल ड्युरिंग दिस केमिकल रिॲक्शन जो केमिकल त्या सबस्टन्समध्ये असणारा जो केमिकल बॉन्ड किंवा रिॲक्टंटमध्ये असणारा जो केमिकल बॉन्ड आहे दॅट शुड बी ब्रेक. हा काय होत असतो, ब्रेक होत असतो. आणि काय होतं त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म आणि त्याचं रूपांतर ब्रेक होऊन त्यांच्या त्या सबस्टन्समध्ये न्यू बॉन्ड काय होत असतं, केमिकल बॉन्ड काय होत असतो, तयार होत असतो. and that transform at that way the reactant is transformed into product. And in this chapter we will studying the type of reaction in detail. आणि ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शनचे टाइप पण काय करायचे बघायचे. ओके, नाउ द टाइप ऑफ रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन इन जनरली दॅट आर क्लासिफाय इंटू 4 टाईप. किती टाईपमध्ये केमिकल रिॲक्शन क्लासिफाय झालेले आहेत, तर 4 टाईपमध्ये. आणि हे टाईप कशावरती पडलेले आहेत, तर अकॉर्डिंग टू नेचर अँड नंबर ऑफ रिॲक्टंट अँड द प्रोडक्ट. नेचर अँड नंबर, त्या रिॲक्टंटचं नेचर काय आहे, त्या प्रोडक्टचं नेचर काय आहे, किती प्रकारचे रिॲक्टंट त्याच्यामध्ये सहभागी घेतात रिॲक्शनमध्ये, आणि किती प्रोडक्ट काय होत असतात, तयार होत असतात, ह्याच्यावरून हे काय झालेलं आहे, हे जर टाईप पडलेलं आहे. तर पहिला जो आहे कुठला, कॉम्बिनेशन टाईप, कॉम्बिनेशन रिॲक्शन. आपल्याला या ठिकाणी काय तर एक ॲक्टिव्हिटी आहे, साहित्य काय तर टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड आणि बिकर घ्यायचं. त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड, अमोनिया सोल्युशन आणि ह्या ठिकाणी लाईम घ्यायचं, शेकडं लाईम घ्यायचं. लाईम म्हणजे काय, चून कळी. ॲक्टिव्हिटी काय, स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन द टेस्ट ट्यूब, हीट द टेस्ट ट्यूब. आणि काय करायचं, डीप ग्लास रॉड इन अमोनिया सोल्युशन अँड होल्ड द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब. You will observe the smoke ओके. काय करायचं आपल्याला, तर स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं. हे हायड्रोक्लोरिक ॲसिड अतिशय उष्ण असतं. तर आपण जर प्युअर हायड्रोक्लोरिक ॲसिड जर बघितलं तर त्याच्यामधून काय होत असतात, अशा वाफा निघत असतात. ते जर ॲसिड जर आपल्या शरीरावर पोचलं तर आपलं शरीर पूर्णपणे जळू शकतं त्या ठिकाणचा भाग. टेस्ट ट्यूब म्हणजे बी केअरफुल. ज्यावेळेस आपण हे हाताळत आहे त्यावेळेस काय करायचं, केअरफुली हाताळायचं. त्यानंतरनं काय करायचं, हे त्या टेस्ट ट्यूबला काय करायचं, हीट द्यायची, उष्णता द्यायची. आणि उष्णता दिल्यानंतरनं त्याच्यामध्ये ग्लास रॉड जो आहे अमोनियाच्या सोल्युशनमध्ये काय करायचं, बुडवून डीप करून काय करायचं, घ्यायचं आणि तो टेस्ट ट्यूबच्या टॉपला धरायचा. ज्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्याला आपण उष्णता दिलेलं आहे. आणि हे होत असताना त्यावेळेस आपल्याला, ज्यावेळेस आपण अमोनिया त्या ठिकाणी दिसेल त्यावेळेस काय होणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय दिसेल, तर व्हाईट स्मोक एमर्जिंग फ्रॉम द टिप ऑफ द ग्लास रॉड. त्या टेस्ट ट्यूबच्या वरच्या बाजूला आपण तो जो ग्लास रॉड धरलेला आहे तिथून आपल्याला एक पांढरसा धूर किंवा पांढरा धूर निघणारा दिसेल. आता हे का झालं असेल, कशामुळे झालं असेल, बिकॉज ऑफ ड्यू टू हिटिंग ऑफ HCl वेपर्स स्टार्ट कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब. आपण ज्यावेळेस त्या टेस्ट ट्यूबला हीट करत होतो
त्या टेस्ट ट्यूबला उष्णता दिली होती, त्यावेळेस त्या टेस्ट ट्यूबमधून काय होत होते, कुणाच्या वाफा बाहेर पडत होते, HClच्या हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या वाफा ज्या आहेत त्या काय होत होते, त्या ठिकाणी वेपर स्टार्टेड कमिंग फ्रॉम द आउट ऑफ द टेस्ट ट्यूब. आणि आपण ग्लास रॉड कशावरती धरलं, त्या टेस्ट ट्यूबच्या तोंडाजवळ धरलेला आहे. आणि हा ग्लास रॉड आपण कशामध्ये बुडवला होता, तर अमोनियाच्या सोल्युशनमध्ये, अमोनियामध्ये. त्याच्यामुळं ह्या HClच्या कॉन्टॅक्टमध्ये काय झालं, हे अमोनियाचं गॅस आलं, कमिंग आउट सोल्युशन ऑन द ग्लास रॉड. आणि अमोनियाची रिॲक्शन, अमोनिया गॅसची रिॲक्शन कोणाबरोबर झाली, हायड्रोक्लोरिक गॅस बरोबर झाली, हायड्रोक्लोरिक गॅस बरोबर झाली. त्यावेळेस ज्यावेळेस हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि अमोनिया ह्यांची रिॲक्शन होते, त्यावेळेस काय तयार होतं, तर अमोनियम क्लोराईड काय होतं, फॉर्मेशन होतं. काय तयार होतं, तर त्या ठिकाणी अमोनियम क्लोराईड फॉर्मेशन होतं. साल्ट ऑफ काय, अमोनियम क्लोराईड इन गॅसेस स्टेट काय होतं, ते फर्स्ट होतं. आणि सुरुवातीला जे अमोनियम क्लोराईड तयार होतं, त्यावेळेस सुरुवातीला जे फर्स्ट स्टेपमध्ये असतं ते कुठल्या स्टेटमध्ये असतं, तर गॅसियस स्टेटमध्ये असतं. बट ज्यावेळेस त्याचं रूम टेम्परेचरला कंडेन्सेशन होतं, इमिजिएटली ड्यू टू द कंडेन्सेशन प्रोसेस ॲट रूम टेम्परेचर, त्यावेळेस कंडेन्सेशन झाल्यानंतर इट गेट ट्रान्सफॉर्म इन टू द सॉलिड स्टेट. ॲज अ रिझल्ट व्हाईट स्मोक वॉज फॉर्म. आणि केमिकल रिॲक्शन काय दिसते आपल्याला या ठिकाणी रिटर्न केलेलं दिसतंय. NH3 अमोनिया गॅसेस स्टेटमध्ये आहे, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑल्सो गॅसेस, आणि अमोनियम क्लोराईड NH4Cl हे कुठल्या सुरुवातीला गॅसेस असतं, परंतु परत त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर सॉलिड स्टेटमध्ये होतं. ओके, हे झालं पहिलं. ॲक्टिव्हिटी सेकंड काय आहे, तर होल्ड अ मॅग्नेशियम स्ट्रीप इन अ पेअर. काय ॲक्टिव्हिटी आहे सेकंड, होल्ड अ मॅग्नेशियम स्ट्रीप इन अ पेअर ऑफ टंग अँड इंगॉट. On burning of air while powder of magnesium oxide is formed, this reaction is written in the form of 2Mg plus O2 from 2MgO. आता ह्या रिॲक्शनमध्ये काय केलंय, आपण जर मॅग्नेशियम धातूची फीत, त्याला आपण फीत म्हणतो, स्ट्रीप इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं, स्ट्रीप म्हणतो, ती जर आपण चिमट्यामध्ये पकडली आणि तिला जर आपण हवेमध्ये जाळलं, एअरमध्ये त्याचं काय केलं, बर्निंग ऑन द एअरमध्ये जर जाळलं, तर त्या ठिकाणी काय तयार होतं, व्हाईट पावडर ऑफ काय, मॅग्नेशियम ऑक्साईड. काय तयार होतं त्या ठिकाणी, व्हाईट पांढरी पावडर कशाची, मॅग्नेशियम ऑक्साईडची काय होत असते या ठिकाणी तयार होत असते. आणि हे खाली रिॲक्शन आहे. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म ॲज अ सिंगल प्रोडक्ट बाय कॉम्बिनेशन ऑफ मॅग्नेशियम इन काय, ऑक्सिजन. आता जर आपण दोन रिॲक्शनचं इक्वेशन 10 आणि इक्वेशन 13 याचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी रिॲक्टंट किती आहेत आणि प्रॉडक्ट किती आहेत. ह्या ठिकाणी काय, रिॲक्टंट किती आहेत, एक आहे का, दोन, तर रिॲक्टंट किती आहेत, दोन, आणि प्रॉडक्ट किती आहेत, एक. हा एकच प्रॉडक्ट झाला आणि हे रिॲक्टंट किती आहेत, दोन. आधीच्या रिॲक्शनमध्ये पण अमोनिया आणि काय हायड्रोजन क्लोराईड काय रिॲक्टंट आहेत, आणि प्रॉडक्ट कुठला, अमोनियम क्लोराईड हा काय ह्या ठिकाणचा प्रॉडक्ट आहे. ह्याच्यावरून आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन कसं शिकणार आहे, तर द रिॲक्शन इन विच द सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म, त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज काय, कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, मॅग्नेशियम व ऑक्सिजनचा संयोग होऊन काय होतं त्या ठिकाणी, मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकमेव कॉम्बिनेशन काय होतं या ठिकाणी तयार होतं. नाव द ॲक्टिव्हिटी 3 जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये टेक वॉटर इन अ बिकर अप टू द हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. एका बिकरमध्ये काय करायचं आहे, वॉटर घ्यायचं आहे, आणि ते किती घ्यायचं आहे, हाफ. पूर्णपणे बिकर भरून घ्यायचं आहे का, तर नाही. हे प्रयोग आपल्याला शाळा चालू झाल्यानंतर करायचे. ॲड फ्यू पीसेस ऑफ
स्टाल्क्ड लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड किंवा कॅल्शियम ऑक्साईडचे काय करायचे त्याच्यामध्ये फ्यू पीसेस टाकायचे म्हणजे चुनकळी म्हणतो आपण कॅल्शियम लाईम. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड काही वॉटर. आणि ह्या ठिकाणी काय तयार होतं तर कॅल्शियम ऑक्साईड काय होत असतं तयार होत असतं. सॉरी कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय होतं या ठिकाणी फॉर्म होतं बाय द कॉम्बिनेशन ऑफ काय कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर विथ जनरेशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट. आणि ह्या ठिकाणी काय होत असतं हीट जे आहे ही काय होत असते जनरेट होत असते. या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म काय कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ह्याच्यावरून आपण असं कन्सिडर करायचं की जर 2 or more reactant combine in a reaction to form single product, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट जर कंबाईन झाले आणि त्यांच्यापासून काय इन द रिॲक्शन टू फॉर्म काय सिंगल प्रोडक्ट, इट इज कॉल्ड टू बी काय कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजे जर आपण कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटरचं जर उदाहरण घेतलं तर प्रॉडक्ट कुठला तयार झाला आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. म्हणजे ह्याच्या ठिकाणी 2 रिॲक्टंट आहेत आणि प्रॉडक्ट किती आहे एकच आहे, त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन. when 2 or more reactant combine in the reaction to form single product is called the combination reaction. त्याला काय म्हणतो आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतो. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. राहिलेलं जे आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन असेल, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन हे आपण पुढच्या तासामध्ये आपण काय करणार आहोत शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर आजच सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.